नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं तलाठी भरती 2026 साठी ऍड आलेली आहे. आता इथे फॉर्म भरताना म्हणजे ऍड तर आली आहे, फॉर्म भरण्याची डेट 5 ऑगस्ट लास्ट दिलेली आहे. फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आमच्या टीमकडे आलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये आणि मेसेज पण आलेली आहे की फॉर्म भरलाय, आम्ही जुने विद्यार्थी आहोत, फॉर्म भरलाय तर आम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, नवीन जे विद्यार्थी तलाठी भरती पदासाठी आता अप्लाय करू इच्छित असाल त्यांनी पण फॉर्म भरायला सुरुवात करावी का, फॉर्म भरावा का, टेक्निकल काही एरर आहेत का, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि पुन्हा फॉर्म भरावा लागणार असेल तर फी पुन्हा लागणार का, तेही काही प्रश्न आलेले आहेत, त्याचे पण उत्तर तुम्हाला मी देतो. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की स्पर्धा प्रचंड आहे आणि इग्नाइट अकॅडमीने मागील तलाठी भरतीमध्ये हजारो तलाठी घडवलेले आहे. मागील जी ऍड मोठी ऍड होती, 4,000 प्लस जागांसाठी ऍड होती. आता तलाठी भरतीसाठी तुम्हाला अचूक नियोजन करणं गरजेचं आहे. एमपीएससीचे दर्जेदार टीम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेणं पण गरजेचं आहे. का? कारण फक्त 3 महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करायची. एक्झामची डेट पण आलेली आहे, 25 ऑक्टोबरला तुमची एक्झाम असणार आहे. सो आता विचार केला तर 3 महिन्यात तुम्हाला तयारी करायची आणि यासाठी एमपीएससीची परीक्षा पद्धत, त्यानंतर वेटेजनुसार कोणते विषय करावे, हे सगळं तुम्हाला जर स्वतः करत बसाल तर खूप वेळ लागू शकतो. आणि हा वेळ जर वाचवायचा असेल, टू द पॉइंट अभ्यास करायचा असेल, तर इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी प्रिलिम प्लस मेन्सची बॅच लॉन्च केली आहे. प्लस तुमच्यासाठी फक्त प्रिलिमची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे दोन्ही पण बॅचेस आहे, फक्त प्रिलिमची पण आहे आणि प्रिलिम प्लस मेन्सची पण बॅच अवेलेबल आहे. 28 जुलैपासून बॅच चालू होते. याचे डेमो सेशन तुम्हाला आजपासून चालू होऊन जातील. बॅचमध्ये तुम्हाला बघा सगळ्या गोष्टी टू द पॉइंट आहे. एमपीएससी मध्ये शिकवणारे दर्जेदार टीम आहे. पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून लगेच तुम्ही जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा 22 जुलैचं हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी बघा पूर्व परीक्षेची डेट पण दिली आहे. 25 ऑक्टोबर डेट आहे आणि ही एक्झाम एमपीएससी गट क बरोबर एकत्रितरित्या होणार आहे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे यामध्ये महसूल वन विभागाचं तलाठी पद पण ऍड झालं आहे आणि इतर जी पदं आहेत ना ती पण, लिपिक टंकलेखकची मोठी पदं इथे ऍड झालेली आहे. एकूण जागा आता झालेल्या गट कच्या 5,707 जागा वाढ होणार का, तर त्यांनी सांगितलंय अजूनही पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागांमध्ये वाढ होऊ शकते. फॉर्म भरण्याचा कालावधी मी सांगितल्याप्रमाणे 5 ऑगस्ट लास्ट डेट आहे. टोटल 5,700 पदांची जाहिरात आहे. आता फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्यांनी परत फॉर्म भरावा का, तर नाही, तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज नाही. आणि एमपीएससी तुम्हाला जसं बघा परीक्षा सेंटर सुरुवातीला तुम्हाला भरताना नव्हतं विचारलं जात, मात्र त्यांनी सेपरेट तुम्हाला विंडो ओपन करून परीक्षा सेंटर भरायला ऑप्शन दिला आहे. अगदी त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सेपरेट विंडो ओपन होईल. तुम्हाला आत्ता लगेच फॉर्म भरायची गरज नाही, अजून 2-3 दिवस वेट करा जुन्या विद्यार्थ्यांनी. दुसरा मुद्दा, नवीन विद्यार्थी असाल तर फॉर्म सुरू झालेत का, फक्त त्यांनी जाहिरात तर दिली आहे, प्रसिद्धीपत्रक आलंय, पण अजूनही त्यांच्या जाहिरातीमध्ये तलाठी भरती संदर्भात फॉर्म भरताना काहीही पर्याय दिसत नाही. सो नवीन विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरू नका, किंवा भरायला जरी गेलात ना तुम्हाला ऑप्शन दिसणार नाही. मी आत्ता 5 मिनिटापूर्वीच हे बघून आलेलो आहे. तो आत्ता फॉर्म भरू नका. फॉर्म जेव्हा सुटतील, जेव्हा इलिजिबिलिटीवर चेक केलं की तुम्हाला तलाठी भरती नाव पण दिसेल, तेव्हा मी तुम्हाला सांगतो तिथे कसं भरायचं. पण अजून एमपीएससीच्या वेबसाईटवरती या पदांबद्दलची जागा फॉर्म भरताना असं काही आलेलं नाही. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून बघितलंय. सो आत्ता फॉर्म भरू नकाच, नाहीतर मग परत गडबड होऊन जाईल. तो ऑप्शन अजून ओपन झालेला नाहीये. पुन्हा जरी भरावा लागला फॉर्म, भरावा तर लागणार नाही आणि फी पण पुन्हा भरायची गरज नाही. एकाच फी मध्ये या गट कच्या सगळ्या पदांना एलिजिबल असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. परत एकदा सांगतो मी, जुन्या विद्यार्थ्यांनी परत फॉर्म भरायची गरज नाहीये, फी परत भरायची गरज नाहीये आणि अजून फॉर्म मध्ये हे अपडेट झालेलं नाहीये. एमपीएससीने फक्त जाहिरात देऊन टाकली, टेक्निकली अपडेट अजून केलेलं नाही. दुसरा मुद्दा, नवीन विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरू नका, तुम्हाला भरताना अजून अडचण येणारच आहे. चौथा मुद्दा की तुम्हाला प्रोफाईल बनवावं लागणार आहे जर नवीन असाल तर, त्यासाठीचा व्हिडिओ मी पुढे घेणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पुढचे व्हिडिओ बघितल्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म भरायला वेळ आहे, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि तयारी पण जबरदस्त करावी लागेल. त्यासाठी आपली इग्नाइटची बॅच चालू झालेली आहे, म्हणजे 28 तारखेपासून चालू होणार आहे. लगेच एनरोलमेंट करा. काही माहितीसाठी तुम्हाला हा नंबर दिला, या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.